A very good morning and welcome to the online platform of ज्ञानदीप अकॅडमी. आज आपण या ठिकाणी 3 फेब्रुवारीचे हायलाइट्स हिंदू न्यूजपेपर मधले डिस्कस करणार आहोत. त्यातले लक्षात घ्या, बरेच मुलं जे यूपीएससी प्रिलिम्स 2025 देणार आहेत त्यांनी विशिष्ट ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जरी तुम्ही प्रिलिम्सची तयारीला सुरुवात केली असेल 2025च्या, तरी देखील जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल पर्यंतचे करंट अफेअर्स तुमच्या 25च्या प्रिलिम्ससाठी देखील इम्पॉर्टंट आहेत. So don't ignore the Hindu articles or the Hindu newspaper of 2025. ओके, ही विशिष्ट बाब सर्वांनी नोट करायची आहे. तर आजच्या न्यूजपेपर मधले हायलाइट्स आपण डिस्कस करणार आहोत या ठिकाणी. त्यातला पहिला मुद्दा, रिव्हिजन ऑफ टॅरिफ्स अँड सीबीआयसी. सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला एक ब्रॉडर अँगल, भारताचा पर्स्पेक्टिव्ह किंवा भारताची आयडियोलॉजी इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये टॅरिफ स्टँडर्ड्स मध्ये कुठे स्टँड करती ते आपल्याला समजून घ्यायचंय. त्यासोबत सीबीआयसी ही बॉडी कशी गव्हर्न करते, तिचं काम काय आहे हे आपल्याला स्पष्ट करून घ्यायचंय. दुसरा आर्टिकल, फॉसिल फ्युएल्स अँड सबसिडीज. दिस इज अनदर सेकंड इम्पॉर्टंट आर्टिकल इन द डे. या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण फॉसिल फ्युएल्स आणि सबसिडीज मधलं कोरिलेशन, इनवर्स प्रोपोर्शनल का इनवर्सली प्रोपोर्शनल का डायरेक्टली प्रोपोर्शनल हे समजून घेऊन त्यातले अंडरलाइन फॅक्टर्स समजून घ्यायचे. तिसरा आर्टिकल, पॉपी प्लांटेशन, ओपियम. तो मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे की सध्याच्या स्टेटमध्ये 2024 मध्ये ओपियम कल्टिवेशन कुठल्या लिस्ट मध्ये येतो, कोण गव्हर्न करतं, त्याच्यासाठी पॉलिसी रेग्युलेट करण्याचा अधिकार कोणाला आहे, हे आर्टिकल्स तुम्हाला किंवा हे फॅक्च्युअल मुद्दे तुम्हाला प्रिलिम्स मध्ये देखील विचारले जाऊ शकतात. त्यासोबत लॉज अगेन्स्ट यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन चाइल्ड अब्यूज. त्यात ब्रिटन हा जगातला पहिला देश ठरला आहे टू फॉर्म्युलेट पॉलिसी गाइडलाइन्स विथ रिस्पेक्ट टू यूज ऑफ एआय टूल्स विथ रिस्पेक्ट टू चाइल्ड अब्यूज. मग तो मुद्दा काय आहे आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि लास्टली, ग्रोथ ओरिएंटेड बजेट, इम्पॉर्टंट एडिटोरियल फ्रॉम टुडेज न्यूजपेपर. तर बघा, ऑफिशियली जोपर्यंत बजेट येत नाही तोपर्यंत बजेटवरचे जे एडिटोरियल्स आहेत, आर्टिकल्स आहेत, टेक्स्ट आणि कॉन्टेक्स्ट आहेत, त्या सर्वांचा ट्रॅक ठेवणं आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके, सो हा लास्ट आर्टिकल जो आहे एडिटोरियल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह. फाइन, सो लेट अस बिगिन with that today's analysis. पहिला आर्टिकल त्यातल्या त्यात, रिवाइज टॅरिफ स्ट्रक्चर विल करेक्ट बॅड ऑप्टिक्स सेज गव्हर्नमेंट. आता हा मुद्दा नेमका काय सांगतो या ठिकाणी बघा, जर आपण भारताचे आणि यूएसए संबंध बघितले विथ रिस्पेक्ट टू ट्रेड एक्सचेंज पॉलिसीज, तर त्यामध्ये विशिष्ट यूएसएचं म्हणणं असं आहे की इंडियन ट्रेड, भारताची जी धोरणं बदलली आहेत इंटरनॅशनल ट्रेडच्या बाबतीत, जसं की मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह, आत्मनिर्भर भारत, सेल्फ रिलायंट इंडिया, ह्या सगळ्या इनिशिएटिव्हमुळे म्हणजे ह्या सगळ्या प्रोटोकॉल्समुळे यूएसए इज सेइंग दॅट देयर इज डेलिबरेशन ऑफ ट्रेड इन इंडिया विथ रिस्पेक्ट टू फार्म प्रोडक्ट्स, मेडिकल डिव्हाइसेस and other essential commodities. आता हा मुद्दा समजून घ्या. यूएसएचं म्हणणं काय आहे, देयर इज डेलिबरेशन ऑफ ट्रेड विथ रिस्पेक्ट टू इंडिया. डेलिबरेशन ह्या शब्दाचा अर्थ काय झाला? सो या ठिकाणी डेलिबरेशनचा अर्थ होतो इट गव्हर्न्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ प्लुरॅलिझम. म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. ही एक आयडियोलॉजी, हा एक विचार तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये मांडू शकता. जर इन केस तुम्हाला क्वेश्चन आला विथ रिस्पेक्ट टू ट्रेड बॅरियर्स किंवा टॅरिफ बॅरियर्स कमी करण्याची किंवा त्याला ओव्हरकम करण्याची गरज भारताला का आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सिनॅरिओ प्रॅक्टिकली उत्तरात मांडणं अपेक्षित असतं. तिथं काही मुद्दे तुम्हाला एक्सप्लेन करावे लागतील, जसं की डेलिबरेशन ऑफ ट्रेड ह्या प्रिन्सिपलचा किंवा ह्या शब्दाचा अर्थ काय नेमका, प्लुरॅलिझम ऑफ चॉईसेस. म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा झाला, डेलिबरेशन ऑफ ट्रेड पॉलिसीज म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्ही प्लुरॅलिझमची कन्सेप्ट वापरताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर भारताचा ट्रेड इतर 4 कंट्रीज सोबत होत असेल तर इतर 4 कंट्रीज पेक्षा भारतातल्या लोकांना किंवा भारताच्या जनताला त्यांचे प्रेफरन्सेस काय आहेत, त्यांच्या चॉईसेस काय आहेत, ह्याला पहिली प्रायोरिटी दिली जाईल. म्हणजे ट्रेड विल बी ऑन बेसिस ऑफ प्रेफरन्सेस अँड इंटरेस्ट्स ऑफ जनरल पब्लिक ऑफ इंडिया. ओके, सो इथे तुम्ही प्राधान्य कशाला देताय, प्रेफरन्सेस अँड इंटरेस्ट्स. सो जो व्यापार होतोय तो भारताच्या पब्लिकला, भारताच्या पॉप्युलेशनला विचारात ठेवला जातो आणि मग ट्रेड एक्सचेंज केला जातो इन रिस्पेक्टिव्ह कमोडिटीज. सो यूएसए इज सेइंग दॅट भारताची ही ट्रेड पॉलिसी आहे ती रेस्ट्रिक्टिव्ह बनत चालली आहे.
ओके, रेस्ट्रिक्टिव्ह बनत चालली आहे. दे आर अडॉप्टिंग द प्रिन्सिपल ऑफ डेलिबरेशन ऑफ ट्रेड पॉलिसीज. त्यामुळे होत आहे असं की विशिष्ट फार्म प्रोडक्ट्सच्या केसमध्ये, विशिष्ट त्या ठिकाणी मेडिकल डिव्हाइसेसच्या केसमध्ये आणि अदर इक्विपमेंट्स आणि इसेन्शियल गुड्सच्या केसेसमध्ये फ्री एक्सचेंज किंवा हवा तितका एक्सचेंज ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस होत नाहीये. किंवा असं म्हणू शकता की बाहेरच्या गुड्सला जर भारतामध्ये म्हणजे इम्पोर्ट करायचं असेल तर बाहेरच्या कंट्रीजवरती मोठा टॅक्स आकारला जातो, हाय टॅरिफ रेट्स आकारले जातात. सो ह्या पॉलिसीला कुठं फार फ्लेक्झिबल किंवा म्हणजे मॉड्युलेट करण्याची गरज आहे टू increase representation of India in international market or to increase easy facilitation of trade in international market असं आपण म्हणू शकतो. फाईन. सो ही आयडिया ऍटलीस्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल असं मी अज्युम करते आणि आपण पुढे जाऊया. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला अजून काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे फॅक्च्युअली, जसं की हे झालं इंडिया आणि युएसएचा संबंध. त्या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट क्लिअर करायला हवी की इंडिया आणि ऑस्ट्रेलियाला जर आपण कम्पेअर केलं आणि भारत आणि थायलंडला जर आपण कम्पेअर केलं तर तिथे पॉलिसीज कशा आहेत. हार्वेस्ट मेकॅनिझम, हार्वेस्ट पॉलिसीज, अर्ली हार्वेस्ट सिस्टीम, EHS ह्या शॉर्ट फॉर्मने त्याला संबोधलं जातं. अर्ली हार्वेस्ट सिस्टीम ही एक बायलॅटरल अग्रीमेंट साइन झालेली आहे बिटवीन इंडिया अँड थायलंड. ती अग्रीमेंट काय सांगते की अर्ली हार्वेस्ट, जसं म्हणजे गुड्स आणि प्रोडक्ट्स फूड ग्रेन्सचा हार्वेस्ट होईल, फूड ग्रेन्स मार्केटमध्ये येतील, पहिल्यांदा कन्सिडर केलं जाईल की किती स्टॉक म्हणजे भारताच्या पॉप्युलेशनसाठी राखीव ठेवायचंय आणि किती स्टॉक एक्सपोर्ट करायचंय. सो जास्तीत जास्त हार्वेस्ट जे आहे ते ह्या दोन कंट्रीज मध्ये काय केलं जाईल, इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं जाईल. ओके, सो अर्ली हार्वेस्ट सिस्टम विथ रिस्पेक्ट टू और इन बिटवीन इंडिया अँड थायलंड हा मुद्दा तुम्ही तिथं मांडू शकता. सो टेकिंग इन टू अकाउंट ऑल दिस कन्सिडरेशन्स त्यांनी काय सांगितलंय, rationalization of tariff rates, bringing them down from 15 to 8 slabs including the zero rate and lowering the rates should help correct the bad optics. जसं की सध्याच्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलंय की ज्यांचा इन्कम 12 लाखापेक्षा जास्त असेल त्यांच्यावरतीच इन्कम टॅक्स आकारला जाईल. सो 0 to 12 लाखच्या इन्कम पर्यंत झिरो टॅक्स आकारला जाईल. सो त्या ठिकाणी रॅशनलायझेशन ऑफ टॅरिफ रेट्स त्यांनी केलेलं आहे. आता हे रॅशनलायझेशन किंवा टॅक्स रेट, टॅरिफ रेट्स ठरवणं, स्लॅब्स ठरवणं हे काम कोणाचं आहे तर ते काम आहे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स, CBIC. तर तुम्हाला विचार पडला असेल की CBIC ही बॉडी कुणाच्या अंडर येते. लक्षात घ्या, जी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे तुमची, ओके, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या वेगवेगळ्या ब्रांचेस असणार आहेत. Ministry of Finance consists of Department of Economic Affairs, Department of Expenditure, Department of Revenue, Department of Financial Services and Department of Investment and Public Asset Management. Okay, तर ह्या सर्व डिपार्टमेंट्सच्या अंडर जे डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू आहे त्या डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूच्या अंडर येते तुमची CBIC, दॅट इज सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स. हे समजून घ्या, हे प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकतं. CBIC कुणाच्या अंडर येते किंवा कुणाचा सब क्लासिफिकेशन आहे. सो इट विल कम अंडर डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू विच इन टर्न इज डिपार्टमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ऑफ युअर युनियन पार्लिमेंट. ओके, आता त्यांचं काम काय असतं, बेसिकली त्यांचं मेन काम आहे, इट विल कम अंडर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. ओके, इट डील्स विथ द टास्क ऑफ फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसी concerning levy and collection of customs, excise duties, central goods and service tax and IGST. सो हे त्यांचं मेन काम आहे. विथ रिस्पेक्ट टू IGST, विथ रिस्पेक्ट टू एक्साइज कस्टम्स आणि एक्साइज पॉलिसीज, त्याच्याशी रिलेटेड पॉलिसी फॉर्म्युलेशन करणं आणि त्याचं फायनल अप्रुव्हल मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कडून मिळवणं हे त्यांचं मेन काम असतं. सो पॉलिसी फॉर्म्युलेशन, रेग्युलेशन ऑफ टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस, त्यातल्या त्यात IGST ठरवणं, त्याचे रेट्स ठरवणं, त्याचे पॉलिसी गाईडलाईन्स तयार करणं, हे सर्व काम येतं अंडर CBIC विच कम्स अंडर डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू ऑफ युअर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. सो हे सर्व कोरिलेशन तुम्हाला समजून घेऊन लक्षात ठेवायचंय. ओके, सो दॅट्स ऑल विच वॉज इम्पॉर्टंट इन दिस प्रेझेंट आर्टिकल. आता आपण दुसऱ्या खूप महत्त्वाच्या आर्टिकलकडे वळतो, दॅट इज सबसिडीज विथ रिस्पेक्ट टू फॉसिल फ्युअल्स. म्हणजे या ठिकाणी त्यांनी एक गोष्ट हायलाइट केली आहे की फॉसिल फ्युअल्स वरती ज्या सबसिडीज आहेत सरकारच्या त्या कमी होत चालल्यात, ढासळत चालल्यात. तर त्याच्या मागचा उद्देश काय आहे, what is the indirect or hidden reason behind the fall in subsidies with respect to fossil fuels. तर ह्यामध्ये सर्वात आधी आपल्याला समजून घ्यायचंय की फॉसिल फ्युअल्सच्या बाबतीत दोन प्रकारच्या सबसिडीज असतात. देयर आर टू टाइप्स ऑफ सबसिडीज. तर ते दोन प्रकार कुठले, एक्सप्लिसिट सबसिडीज आणि इम्प्लिसिट सबसिडीज. ओके, नाउ व्हाट डू यू मीन बाय एक्सप्लिसिट सबसिडीज आणि इम्प्लिसिट सबसिडीज हे आधी आपण समजून घेऊया व्यवस्थित. तर इथे लक्षात घ्या, एक्सप्लिसिट सबसिडीज म्हणजे काय, when the retail price is bilow a fuel's supply cost. आता एक गोष्ट लक्षात घ्या,
जे तुमचं फॉसिल फ्युएल आहे, उदाहरणार्थ नॅचरल गॅस असेल किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट्स असतील, त्यावरती सप्लाय कॉस्ट मध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असणार आहे? सप्लाय कॉस्ट मध्ये लक्षात घ्यायचे डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आणि मार्जिन्स काउंट केल्या जातात, ज्या एक्सक्लूड केल्या जातात इन द रिटेल प्राइस. सो या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, एक्सप्लिसिट सबसिडीज म्हणजे काय? ज्या ठिकाणी तुमची रिटेल प्राइस जी आहे ती कमी आहे ऍज कम्पेअर्ड टू युअर सप्लाय कॉस्ट. सप्लाय कॉस्ट म्हणजे डिस्ट्रीब्युशन कॉस्ट, मार्जिन कॉस्ट, या दोन्ही गोष्टींचा समावेश येणार आहे तुमच्या सप्लाय कॉस्ट मध्ये. आता या ठिकाणी इम्प्लिसिट सबसिडीज म्हणजे काय? इम्प्लिसिट सबसिडीज ऑकर व्हेन द रिटेल प्राइस फेल्स टू इन्क्लूड एक्सटर्नल कॉस्ट. आता एक्सटर्नल कॉस्ट या शब्दाचा अर्थ काय झाला? एक्सटर्नल कॉस्ट म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही ते नॅचरल गॅस किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करताय एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये किंवा एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये, त्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये, ओके, त्या एक्सचेंज मध्ये जे पोल्युशन होत आहे ऍटमॉस्फिअर मध्ये, जे गॅसेस रिलीज होत आहेत ते तुम्ही काउंट करत नाही आहात. यू आर एक्सक्लुडिंग द एक्सटर्नल फॅक्टर्स विथ रिस्पेक्ट टू दॅट ट्रेड. सो त्या कंडिशन मध्ये आपण काय म्हणणार? इम्प्लिसिट सबसिडीज. सो इथे बघा, एक्सटर्नल कॉस्टला आपण काउंट करत नाही, तर त्या एक्सटर्नल कॉस्ट मध्ये कुठल्या गोष्टी येणार आहेत? कॉन्ट्रीब्युशन्स टू क्लायमेट चेंज थ्रू ग्रीन हाऊस गॅस एमिशन, लोकल हेल्थ डॅमेजेस, अल्टिमेटली ज्या ठिकाणी पोल्युशन होत आहे त्या ठिकाणी तुम्ही ह्युमन हेल्थला डायरेक्टली इम्पॅक्ट करताय. ओके, लोकल हेल्थ डॅमेजेस, प्रायमरली प्रीमॅच्युअर डेथ्स through the release of harmful local pollutants like fine particulates and traffic congestion and accident externalities associated with the use of road fuels. सो या सगळ्या गोष्टींचा समावेश तुम्ही त्यामध्ये करत नाही, एक्सटर्नल कॉस्टला तुम्ही इन्क्लूड करत नाही. कुठल्या केसमध्ये? इम्प्लिसिट सबसिडीज मध्ये. ओके, हा मुद्दा क्लिअर ठेवा. सो इम्प्लिसिट सबसिडीज म्हणजे काय? व्हेन द रिटेल प्राइस फेल्स टू इन्क्लूड द एक्सटर्नल कॉस्ट इन्क्लुसिव्ह ऑफ द स्टँडर्ड कन्झम्पशन टॅक्स. सो ह्या दोन टाइपच्या सबसिडीज झाल्या विथ रिस्पेक्ट टू यूज ऑफ और एक्सपोर्ट अँड एक्सचेंज ऑफ फॉसिल फ्युएल्स इन इंडिया. आता ह्यामध्ये कंट्रोल कुणाद्वारे केला जातो? म्हणजे जे टॅरिफ रेट्स किंवा सबसिडी रेट्स डिसाइड केले जातात विथ रिस्पेक्ट टू ट्रान्सपोर्ट ऑफ दिस फॉसिल फ्युएल्स, दे आर डिसाइडेड बाय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF बॉडी, त्यानंतर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी IEA, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. सो ह्या ज्या इंटरनॅशनल बॉडीज आहेत त्या ठरवतात की कुठल्या टाइपच्या सबसिडीज क्लासिफाय केल्या जातील, सबसिडीजचं क्लासिफिकेशन कसं असेल, रेग्युलेशन कसं असेल आणि त्याच्या गाईडलाईन्स काय असतील विथ रिस्पेक्ट टू फॉसिल फ्युएल्स. ओके, आता त्यानंतर जी मेन मुद्द्याची गोष्ट आहे जी आजच्या न्यूजपेपरमध्ये कव्हर केलेली आहे, दॅट इज इम्पॅक्ट्स ऑफ सबसिडी रिफॉर्म्स. म्हणजे ज्या सबसिडीज रिड्यूस केल्या जात आहेत बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विथ रिस्पेक्ट टू फॉसिल फ्युएल्स, त्याचा परिणाम काय होईल किंवा ते इनडायरेक्टली का केलं जात आहे सरकारद्वारे, हे समजणं तुमच्यासाठी जास्त गरजेचं आहे. तर इथे बघा, रेझिंग फ्युएल प्राइसेस to their fully efficient levels reduces projected global fossil fuel emissions. काय सांगतात की ते अल्टिमेटली कॉमन सेन्स आहे. बघा, तुम्ही एखाद्या कमोडिटीची जेव्हा प्राइस वाढवाल इनडायरेक्टली किंवा ऑब्व्हियसली त्याचं कन्झम्पशन रिड्यूस होणार आहे. सो त्यांचं म्हणणं असं आहे की जर सबसिडीजची व्हॅल्यू किंवा सबसिडीज तुम्ही कमी केल्या, याचाच अर्थ काय झाला? याचाच अर्थ असा झाला की मार्केटमध्ये त्या कमोडिटीची प्राइस वाढणार आहे आणि प्राइस वाढली की कन्झम्पशन कमी होणार आहे. कन्झम्पशन कमी झालं की अल्टिमेटली काय होणार आहे? फॉसिल फ्युएल एमिशनचा रेट जो आहे तो डिक्लाइन होणार आहे. ओके, सो सगळ्या गोष्टी एकमेकांशी इनडायरेक्टली कनेक्टेड आहेत. ओके, सो ह्यामध्ये काय होतंय की सबसिडीज तुम्ही कमी केल्या, सबसिडीज कमी केल्यामुळे प्राइस काय झाली? प्राइस वाढली. प्राइस वाढल्यामुळे काय झालं? कन्झम्पशन फॉल झालं. कन्झम्पशन विल फॉल आणि कन्झम्पशन कमी झाल्यामुळे रेट ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन काय होणार आहे? कमी होणार आहे. सो एव्हरीथिंग इज रिलेटेड टू इच अदर. त्यानंतर दिस रिडक्शन इज इन लाइन विथ द 25 to 50% रिडक्शन इन ग्लोबल ग्रीन हाऊस गॅसेस बिलो 2019 लेवल्स नीडेड बाय 2030. सो 2030 पर्यंतचे जे आपले उद्देश आहेत की आपल्याला इतक्या पर्सेंटेज मध्ये ग्रीन हाऊस गॅसचं एमिशन कमी करायचंय, त्या दृष्टीने उचलण्यात आलेलं हे एक पाऊल आहे की तुम्ही सबसिडीज का कमी करताय विथ रिस्पेक्ट टू फॉसिल फ्युएल्स, बिकॉज वी वॉन्ट टू रिड्यूस ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स बाय 25 to 50% विथ रिस्पेक्ट टू 2019 लेवल्स. सो आपण बेस इयर कशाला ठेवलाय? 2019 ला. ठीक आहे. ग्लोबली अराउंड 60% ऑफ द CO2 रिडक्शन कम्स फ्रॉम रिड्यूस्ड यूज ऑफ कोल, कोळसा. ओके, कोळ. सो कोळचं जर कन्झम्पशन आपण कमी केलं तर अल्टिमेटली काय होणार आहे? 60% ऑफ द कार्बन डायऑक्साइड एमिशन तुम्ही एकट्या रेग्युलेट करू शकता. ओके, बाय रेस्ट्रिक्टिंग द यूज ऑफ कोल और इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ कोल.
while about 30 and 10% respectively are from reductions in consumption of petroleum and natural gas. हे लक्षात घ्या. सो रिमूव्हिंग ओनली एक्सप्लिसिट सबसिडीज म्हणजे ह्या ठिकाणी आपण फक्त कशाचं डिस्कशन केलंय की आपण एक्सप्लिसिट सबसिडीजला कमी केलंय. सो एवढं कमी करूनच आपल्याला एवढे रिझल्ट्स भेटतायत. ओके, सो रिमूव्हिंग ओनली एक्सप्लिसिट सबसिडीज रिड्यूसेस एमिशन टू 5% बिलो द बेसलाइन, while a partial price reform of halving the gap between the current and efficient prices reduces emission 31%. म्हणजे आपण अगदी कमी पर्सेंटेजने जरी एक्सप्लिसिट सबसिडीज रिड्यूस केल्या तरी आपल्याला 5%नी रिडक्शन दिसून येतं ग्रीन हाऊस गॅसेसच्या एमिशन्स मध्ये. जर ही सबसिडी आपण आत्तापेक्षा डायरेक्ट अर्धी केली, हाफ केली, तर त्यांनी ग्रीन हाऊस गॅसेसचं एमिशन किती होणार आहे? 31%नी कमी होऊ शकतं. ओके, 31%नी कमी होऊ शकतं, हे लक्षात घ्या. सो ही जी केस स्टडी आहे, हे जे अनालिसिस आहे, हे फॅक्च्युअली तुम्हाला मांडता आलं पाहिजे तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये. सो त्यासाठी हे फॅक्ट्स माहिती असणं, मेन्शन करणं, त्याला रिवाइज करणं पिरियॉडिकली, हे तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. ओके, सो आय होप दॅट आर्टिकल वॉज क्लिअर फॉर यू ऑल. नेक्स्ट आर्टिकल, आफ्टर मणिपूर आसाम डेस्ट्रॉयज पॉपी प्लांटेशन्स. पॉपी प्लांटेशन्स दॅट इज ओपियमचे व्हरायटीज. त्यामध्ये ओपियम कल्टिवेशन कशा अंडर येतं? ओपियम कल्टिवेशन विल कम अंडर युनियन लिस्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आता त्यामध्ये एक विशिष्ट ही बाब महत्वाची आहे की ओपियम कल्टिवेशन भारतामध्ये काही स्टेट्समध्ये लीगल कन्सिडर केलं जातं. आता तुम्ही म्हणत असाल हे का? तर त्याचं रिझन असं आहे की इट इज कन्सिडर्ड लीगल इन सम स्टेट्स, कारण ओपियमच्या काही मेडिसिनल व्हॅल्यूज आहेत, मेडिसिनल युसेजेस आहेत. सो त्यासाठी काही विशिष्ट स्टेट्सला लायसन्स दिला जातो फॉर ओपियम कल्टिवेशन. पण त्या स्टेट्समध्ये आसाम आणि मणिपूरचा समावेश नाहीये, हे लक्षात घ्या. सो आसाम आणि मणिपूरमध्ये ज्या ठिकाणी पॉपी कल्टिवेशन जर आढळलं तर ते डायरेक्टली इल्लीगल डिक्लेअर केलं जाईल आणि त्याच्यावरती सक्त कारवाई केली जाईल. ओके, सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण जरा ओपियम कल्टिवेशनचं रेग्युलेशन, त्याच्या पॉलिसीज, कोण बनवतं, कोणाच्या अंडर येतं, हे जरा समजून घेऊया. ओके, सो आफ्टर ट्रान्सफर ऑफ पॉवर टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन 1947, the promulgation of the Constitution of India in 1950, the control over the cultivation and manufacturing, okay, of opium through India passed into the hands of the government of India in 1950. सो इंडिपेंडन्स नंतर 1950 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे ओपियम कल्टिवेशन आणि मॅन्युफॅक्चरिंगचा अधिकार किंवा ती ऑथॉरिटी सोपवण्यात आली होती. सो कॉन्सिक्वेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 3 रिस्पेक्टिव्ह ऍक्ट्स पास केले विथ रिस्पेक्ट टू ओपियम कल्टिवेशन अँड एक्सपोर्ट. तर ते ऍक्ट्स कुठले आहेत बघा? ओपियम ऍक्ट ऑफ 1857 जो ब्रिटिश कालखंडात होता, त्यानंतर ओपियम ऍक्ट ऑफ 1878 जो पण पुन्हा ब्रिटिश कालखंडात होता, आणि डेंजरस ड्रग्स ऍक्ट ऑफ 1930 जो पण प्री इंडिपेंडन्स ऍक्ट होता. हे झाले प्री इंडिपेंडन्स सिनॅरिओ. आता पोस्ट इंडिपेंडन्स भारतामध्ये काय झालं होतं, आफ्टर 1947 इंडियामध्ये काय झालं हे समजून घ्या. सो प्रेझेंटली ओपियम कल्टिवेशन कोणाच्या अंडर येतं, पॉलिसीज कोण बनवतं आणि त्याला रेग्युलेट कोणाद्वारे केलं जातं हे समजून घेऊया. सो ह्यामध्ये बघा, at present the Narcotics Commission along with the subordinates exercise powers and performs all functions related to superintendence of the cultivation of opium and production of opium. सो सध्या ती ऑथॉरिटी कोणाच्या हातात आहे? नार्कोटिक्स ब्युरोकडे. ओके, नार्कोटिक्स कमिशनकडे. तर त्याचा जो कमिशनर आहे तो काय करणार आहे? पॉलिसी गाईडलाईन्स डिवाइस करणार आहे. ओके, पॉलिसी गाईडलाईन्स म्हणण्यापेक्षा रेग्युलेशन चेक इन ऑथॉरिटी ठेवणार आहे. इन्व्हेस्टिगेशन झालं, कुठे इल्लीगल ओपियम कल्टिवेशन होतंय, कुठे इल्लीगल व्यापार होतोय, सो हे सगळ्यावरती कंट्रोल ठेवण्याचा अधिकार आहे नार्कोटिक्सच्या कमिशनरकडे. The commissioner derives the power from the Narcotics, Drug and Psychotropic Substances Act of 1985 and the Narcotics, Drug and Psychotropic Substances Rules of 1985. License for the manufacture of certain types of narcotic drugs as well as permits for the export and import of narcotics drugs are issued with the approval and permission of Narcotics Commissioner. थेट प्रश्न येऊ शकतो की या ठिकाणी भारतामध्ये लायसन्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ओपियम आणि त्याचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याचा कंट्रोल कुणाच्या हातात देण्यात आला आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथं कन्फ्युजन होतं, त्यांना असं वाटतं की ओपियम कल्टिवेशन हा कुठल्या लिस्टमध्ये येतो? युनियन लिस्टमध्ये येतो. सो अल्टिमेटली सेंट्रल सरकारकडे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे हा अधिकार असेल, पण तसं नाहीये, लक्षात घ्या. द राईट लाईज इन द हँड्स ऑफ नार्कोटिक्स कमिशनर. सो नार्कोटिक्स कमिशनरकडे अधिकार आहे की ते लायसन्स ग्रँट करू शकतात फॉर द इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ ओपियम आणि परमिशन देखील त्या ठिकाणी ग्रँट करू शकतात. आता या ठिकाणी द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अनाउन्सेस द लायसन्सिंग पॉलिसी फॉर द कल्टिवेशन ऑफ ओपियम. सो त्या पॉलिसीज मध्ये कुठल्या कुठल्या रूल्स आणि
रेग्युलेशन्स असतील, कुठल्या मर्यादा असतील, किती हेक्टर्स मध्ये तुम्ही ओपियम कल्टिवेट करू शकता, कुठल्या कंट्रीज सोबत एक्सपोर्ट इम्पोर्टचे रिलेशन्स ठेवू शकता, ह्या सगळ्या पॉलिसीज, फॉर्म्युलेशन्स, गाईडलाईन्स बनवणं हे मात्र सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात राहतं. ओके, सो या ठिकाणी हे महत्वाचं होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नॉट द नार्कोटिक्स कमिशनर, इथं तुमचं उत्तर बदलतं. सो त्या ठिकाणी लायसन्सिंग पॉलिसी बनवणं, फ्रेमवर्क बनवणं हा अधिकार मात्र सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे. ओके, सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अनाउन्सेस द लायसन्सिंग पॉलिसी फॉर कल्टिवेशन ऑफ ओपियम पॉपी एव्हरी इयर, प्रिस्क्राइबिंग inter alia the minimum qualifying yield for the issue or renewal of license. सो त्या ठिकाणी मिनिमम यील्ड किती असेल लायसन्स रिन्यू करण्यासाठी, बाकीच्या पॉलिसी गाईडलाईन्स काय असतील हे सांगण्याचा अधिकार, हे ले डाऊन करण्याचा अधिकार गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे. आणि त्या ठिकाणी लायसन्सची परमिशन देण्याचा अधिकार, इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी परमिशन देण्याचा अधिकार आहे नार्कोटिक्स कमिशनरचा. या दोन गोष्टीतला फरक तुम्ही लक्षात ठेवा, इथं तुम्हाला प्रिलिम्स कन्फ्यूज करू शकते. ओके, सो पर्टिक्युलरली जो आजचा आर्टिकल होता त्या ठिकाणी लक्षात घ्या, गोलपारा डिस्ट्रिक्ट आसाम मध्ये ज्या ठिकाणी पॉपी कल्टिवेशन होत होतं ते पॉपी कल्टिवेशन डिस्ट्रॉय करण्यात आलंय आणि त्या ठिकाणी त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग देण्यात आली आहे की ज्या ठिकाणी पॉपी कल्टिवेशन फार्म मध्ये आढळेल त्या ठिकाणी सक्त कारवाई, स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स त्या ठिकाणी इम्पोज केले जाणार आहेत. सो ही गोष्ट तुम्हाला नोट करायची आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू पॉपी कल्टिवेशन अँड नार्कोटिक्स ब्युरो. त्या ठिकाणी अजून एक तुम्ही मध्यंतरी आर्टिकल वाचला असेल करंट आर्टिकल्स मध्ये, ऑपरेशन. ओके, त्या ठिकाणी गुजरात कोस्ट मध्ये नार्कोटिक्स ब्युरोनी 3,300 किलो ओपियम ट्रॅप केला होता. ओके, सो ते तुम्ही ऐकला असेल, तो आर्टिकल सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. The opium poppy can be cultivated only in such tracts which are notified by the government of India. At present, these tracts are confined to 3 states, that is मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. ही गोष्ट तुम्हाला विचारली जाऊ शकते की प्रेझेंटली भारतामध्ये कुठल्या स्टेट्सला परमिशन आहे ओपियम कल्टिवेट करण्याची, तर ते फक्त 3 स्टेट्स आहेत भारतामध्ये. त्या 3 स्टेट्स मधला पहिला म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान आणि तिसरा म्हणजे उत्तर प्रदेश. ओके, सो दीज आर द 3 states where opium cultivation is considered legal in India. Fine. So we move ahead to the next article of the day. UK to introduce laws against AI tools used to generate sexual abuse images against children. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने छोट्या मुलांना ओके जे व्हायलेट केलं जातं, त्यांचा सेक्शुअल अब्यूज केला जातो, ओके त्यांना घाबरवलं जातं, त्यांना भीती घातली जाते आणि गैर पद्धतीने एआय टूल्सचा वापर केला जातो, एक्स्पेशली इन केस ऑफ स्मॉल चिल्ड्रन्स. त्याच्या अगेन्स्ट पॉलिसी गाईडलाईन्स बनवणारा जगातला पहिला देश म्हणजे ब्रिटन. येस, प्रिलिम्स साठी इंपॉर्टंट आहे. सो या ठिकाणी तुम्हाला हा पॉइंट नोट करायचा आहे, व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट. ब्रिटन विल बिकम द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड टू इंट्रोड्यूस लॉज अगेन्स्ट एआय टूल्स यूज्ड टू जनरेट सेक्शुअल अब्यूज इमेजेस अगेन्स्ट स्मॉल चिल्ड्रन. ओके, द गवर्नमेंट विल मेक इट इलीगल to possess, create or distribute AI tools to generate sexualized images of children, punishable up to 5 years of offense in prisons. So 5 वर्षापर्यंतची imprisonment होऊ शकते अशा क्राईम मध्ये. तर आता याचा आढावा घेऊया आपण प्रिलिम्सच्या अँगलनी. एवढे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, दॅट इज सफिशियंट फॉर युअर प्रिलिम्स. सो प्रिडेटर्स, जी लोक यूज करतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सला to disguise their identity and blackmail children with fake images, morphed images, त्यांच्या अगेन्स्ट कारवाई केली जाईल. 5 वर्षापर्यंतची शिक्षा त्यांना सुनावली जाऊ शकते. The new criminal offenses include the possession, creation or distribution of AI tools. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा एखादा एआय प्लॅटफॉर्म जर कुठल्या कंपनीनी जर कुठल्या इंडिव्हिज्युअल ओनरनी पजेस केलाय, त्या ठिकाणी त्यांनी ते कंटेंट क्रिएट केलंय, फेक इमेजेस, मॉफ्ड इमेजेस क्रिएट केलेत टू ब्लॅकमेल स्मॉल चिल्ड्रन्स, और डिस्ट्रीब्युशन म्हणजे तसे फेक इमेजेस किंवा व्हिडिओज डिस्ट्रीब्यूट करणं, व्हायरल करणं, डिस्ट्रीब्युशन ऑफ एआय टूल्स डेझिग्नेटेड टू क्रिएट चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल अँड द पोझिशन ऑफ सो कॉल्ड द pedophile manuals which provides instructions on the usage of the technology. So this will be considered as illegal and Britain is the first country in the world to declare this activity as illegal, okay, and punishable. Another specific offense will target those who run websites on which child sexual abuse content is distributed. The government will also enable authorities to unlock digital devices for inspection. So त्या ठिकाणी त्या डिव्हाइसेसला अनलॉक करण्याची परमिशन सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे इन्स्पेक्शन कॅरी आउट करण्यासाठी. The measures will be included in the crime and policing bill when it comes to the parliament. So parliament मध्ये जेव्हा हे बिल सादर केलं जाईल
कुठल्या कंटेंट अंडर त्याला इन्क्लूड करण्यात येणार आहे, क्राईम अँड पोलिसिंग बिल अंडर. ओके, सो एवढे पॉइंट्स तुम्ही ऍटलीस्ट लक्षात ठेवू शकता तुमच्या प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून. अँड नाउ वी मूव्ह टुवर्ड्स द लास्ट एडिटोरियल ऑफ द डे, ज्या ठिकाणी त्याचं टायटल काय आहे बघा, अ बजेट दॅट इज फॉरवर्ड लुकिंग अँड ग्रोथ ओरिएंटेड. म्हणजे स्पेसिफिकली ज्या ठिकाणी बजेट फायनान्स मिनिस्ट्री फ्रेम करतेय, वेगवेगळे डिपार्टमेंट्स फ्रेम करतायत, त्या ठिकाणी फक्त तुम्ही टॅरिफ्सला किंवा टॅक्स स्लॅब्सला विचारात घेऊ शकत नाही. जगातलं वाढतं पॉप्युलेशन किंवा भारतामधलं वाढतं पॉप्युलेशन कन्सिडर करून त्या ठिकाणी नवीन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज जनरेट करणं ही सुद्धा भारतासाठी आता सध्या चॅलेंजिंग गोष्ट आहे किंवा एक डील करण्यासारखी गोष्ट आहे. ओके, सो त्यामध्ये पहिला मुद्दा बघा त्यांनी काय सांगितलाय. One of the announcements in the budget that has been most widely welcomed with a smile on everyone's faces is a significant cut in personal income tax. जसं त्यांनी सांगितलंय की 12 लाखापर्यंत ज्यांचा इन्कम असेल त्यांच्यावरती इन्कम टॅक्स लागणार नाही. सो इन्कम टॅक्स ज्यांचा इन्कम 12 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यावरती लागू केला जाईल. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की हायर डिस्पोजेबल इन्कम कॅन ट्रिगर अ विशियस सायकल ऑफ हायर कन्झम्पशन. अल्टिमेटली लोकांकडे जेव्हा पैसा वाढेल, ओके, लिक्विडिटी जेव्हा मार्केटमध्ये वाढेल, लोकांच्या खिशात जेव्हा पैसा असेल, हायर डिस्पोजेबल इन्कम जेव्हा क्रिएट होईल मार्केटमध्ये, अल्टिमेटली इट विल लीड टू मोर कन्झम्पशन अँड स्पेंडिंग. आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर लोकांचा वाढणार आहे, कारण बिकॉज पीपल हॅव मच इन दॅट पॉकेट्स. ओके, इन्क्रीज डिमांड अँड इम्प्रूव्ड बिझनेस परफॉर्मन्सेस. This in turn will result in higher indirect tax collections and further economic expansion. So याचा एक फायदा असा होऊ शकतो की इकॉनॉमिक एक्सपान्शन त्यामुळे होऊ शकतं. फॉरेन इन्व्हेस्टर्सला तुम्ही अट्रॅक्ट करू शकता, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स वाढतील, मार्केटमध्ये म्हणजे तुम्ही एक्सपेंडिचर जसा वाढेल त्याच सोर्सेसमध्ये इन्व्हेस्टमेंट देखील वाढेल. स्टॉक्समध्ये झालं, मार्केटमध्ये झालं, बिझनेसमध्ये झालं, पब्लिक प्रायव्हेट एंटरप्राइजेसमध्ये झालं. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला रेव्हेन्यूची गरज आहे त्या ठिकाणी रेव्हेन्यू जनरेशन फ्रॉम प्रायव्हेट सेक्टर हा वाढणार आहे. आणि जर तुम्ही सध्याची सिच्युएशन बघितली तर इंडिया इज ट्राइंग टू अट्रॅक्ट इन्व्हेस्टमेंट एक्स्पेशली इन ग्रीन अँड रिन्युएबल एनर्जी जनरेशन. ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की सोलार एनर्जी प्रोजेक्ट झाले, विंड आणि थर्मल एनर्जी प्रोजेक्ट झाले, ज्या ठिकाणी आपण रिन्युएबल एनर्जीचा विचार करतोय त्या ठिकाणी आपल्याला प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. सो ती इन्व्हेस्टमेंट वाढू शकते काय केल्याने, ह्या गोष्टी मॉडिफाय केल्याने, आणि त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसणार आहे आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक एक्सपान्शन देखील मार्केटमध्ये किंवा देशामध्ये झालेला आपल्याला दिसेल. त्यानंतर फोकस ऑन लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स. म्हणजे जसं मी म्हटलं की फक्त आपण टॅरिफ्स बद्दलच बोलू शकत नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टीबद्दलही बोललं पाहिजे की एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज भारत कसा जास्तीत जास्त जनरेट करू शकतो. सो यामध्ये इन कॉन्सोनन्स विथ द गव्हर्नमेंट्स कमिटमेंट टू जॉब क्रिएशन, द बजेट इज फोकस्ड ऑन लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स जसे की टुरिझम झालं, फूड प्रोसेसिंग झालं, लेदर झालं, ज्या ठिकाणी AI अजून तरी आलेला नाहीये भारतामध्ये. ओके, सो दीज आर लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स. सो येस, तुम्हाला लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स मध्ये पण इन्व्हेस्ट केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही नवीन नवीन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज जनरेट कराल आणि भारताचा ओव्हरऑल अनएम्प्लॉयमेंट रेशिओ हा कमी होईल. ओके, सो येस, द बजेट हॅज टू फोकस ऑन लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स. त्यानंतर बाय प्रोव्हाइडिंग टार्गेटेड इन्सेंटिव्स अँड स्ट्रीमलाइनिंग रेग्युलेशन्स, द बजेट एम्स टू एनहान्स प्रोडक्टिव्हिटी, इम्प्रूव्ह कॉम्पिटिटिव्हनेस अँड क्रिएट न्यू जॉब ऑपॉर्च्युनिटीज. ओव्हरऑल हे जे सगळं झालंय की बाबा 12 लाखापर्यंत टॅक्स एक्झेम्प्ट केलाय, बाकी सगळ्या पॉलिसीज चेंज केल्यात, त्याचा मेन उद्देशच हा आहे की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढवणं, मार्केटमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टर्सला अट्रॅक्ट करणं, मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी जनरेट करणं, हाच त्याच्या मागचा मेन उद्देश आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय, एक एक्झाम्पल दिलंय त्यांनी त्या ठिकाणी, लाईव्ह एक्झाम्पल, दॅट इज द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड द इंडस्ट्री हॅज ऑल्सो नोटेड विथ इंटरेस्ट द प्लॅन फॉर फ्लाइट कनेक्टिव्हिटी टू 120 न्यू डेस्टिनेशन्स अंडर उडान स्कीम. उडे देश का आम नागरिक. आता उडान स्कीम ही काय होती हे समजून घ्या, महत्वाची स्कीम आहे. उडान स्कीम डिवाइस करण्यात आली होती इन द इयर 2017 आणि 2017 मध्ये भारत हा जगातला एकमेव देश होता ज्यांनी अशी स्कीम डिवाइस केली होती. तर याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं? इट्स मेन ऑब्जेक्टिव्ह वॉज टू मेक फ्लाइट एअर ट्रान्सपोर्ट अफोर्डेबल. म्हणजे आम पब्लिकसाठी, कॉमन लोकांसाठी जो एअर ट्रान्सपोर्ट आहे तो अफोर्डेबल करणं हा ह्या ठिकाणी उडान इनिशिएटिव्हचा उद्देश होता, जो 2017 मध्ये डिवाइस करण्यात आला होता. आता याच्यामुळे फायदा पण असा झाला होता की जवळपास 17 स्टेट्समध्ये, मेनी स्टेट्समध्ये, जवळपास 17 स्टेट्समध्ये 4+ एअरपोर्ट्स
उभे करण्यात आले होते, नवीन एअरपोर्ट्स उभे करण्यात आले होते. उडान स्कीमच्या अंडर फक्त 7 स्टेट्स असे होते भारतामध्ये ज्यांच्याकडे 4+ एअरपोर्ट्स होते. पण त्यानंतर उडान स्कीम आल्यानंतर एअरपोर्ट किंवा एअर ट्रान्सपोर्ट एअर ट्रान्सपोर्ट अफोर्डेबल झाल्यामुळे काय झालं होतं की कन्स्ट्रक्शन और कॅपॅसिटी बिल्डिंग इन केस ऑफ एअरपोर्ट जनरेशन वाढली होती जवळपास 17 स्टेट्समध्ये, भारतातल्या 17 स्टेट्समध्ये. सो या त्याचा बेनिफिट झाला होता. सो त्या उडान स्कीम अंडर यावेळेस भारताने काय केलंय, त्यांच्या बजेटमध्ये 120 नवीन डेस्टिनेशन्सला कनेक्ट करण्यासाठी उडान स्कीम मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट टाकण्याची तरतूद केलेली आहे. ओके, त्यासोबत another commendable aspect of the budget is the government's resolve to reduce the fiscal deficit from 4.8% to 4.4%. आता फिस्कल डेफिसिट जेव्हा कमी होईल तेव्हा अल्टिमेटली तुम्ही एक गोष्ट समजू शकता, ज्यांना इकॉनॉमीचा थोडाफार अभ्यास आहे, की लक्षात घ्या जेव्हा सरकारचं फिस्कल डेफिसिट कमी होतं तेव्हा सरकार स्पेंडिंग करू शकते, सरकार एक्सपेंडिचर वाढवू शकतो, बरोबर का. सो यामध्ये त्यांनी दिलंय की लोअर फिस्कल डेफिसिट विल हेल्प स्टॅबिलाइज इन्फ्लेशन. अल्टिमेटली इन्फ्लेशन कसं स्टॅबिलाइज होईल, कारण सप्लाय मार्केटमध्ये वाढेल. सप्लाय मार्केटमध्ये का वाढेल, कारण सरकारने इंडस्ट्रियलायझेशन मध्ये पैसा घातला. का पैसा घातला, का सरकार पैसा घालू शकला, कारण फिस्कल डेफिसिट कंट्रोलमध्ये आहे किंवा कमी आहे. जेव्हा फिस्कल डेफिसिट कंट्रोलमध्ये असतं किंवा कमी असतं सरकार स्पेंडिंग करू शकतं. सरकारने स्पेंडिंग केली की इंडस्ट्रियलायझेशनला बूस्ट भेटणार आहे आणि दॅट विल क्रिएट इन्क्रीज इन सप्लाय इन द मार्केट. आणि एकदा का मार्केटमध्ये सप्लाय वाढला की इन्फ्लेशन ऑटोमॅटिकली कमी होतं, स्टेबिलाइज होतं. ओके, इट विल इन्क्रीज इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स अँड क्रिएट मोर रोबस्ट मॅक्रो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट. अल्टिमेटली पुन्हा तेच की बाबा ऑपॉर्च्युनिटीज नवीन क्रिएट करताय, तुम्ही नवीन इन्व्हेस्टर्स अट्रॅक्ट करताय आणि तुम्ही मॅक्रो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट स्टॅबिलाइज करताय किंवा बूस्ट करताय. सो हे झाले त्याचे आउटकम्स किंवा कॉन्सिक्वेन्सेस. ओके, सो या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत की लोअर फिस्कल डेफिसिट ठेवणं ज्याने सरकारचा एक्सपेंडिचर वाढेल, त्यानंतर टॅक्स स्लॅब्स रेग्युलेट करणं आणि नवीन पॉलिसीज आणि लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्समध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करणं, हा या वर्षीच्या बजेटचा मेन उद्देश आहे किंवा मेन पॉलिसी फ्रेमवर्क गाईडलाईन्स आहे. ओके, सो आय होप आजचे सर्व आर्टिकल्स तुम्हाला क्लिअर असतील आणि ते महत्त्वाचे देखील होते तितकेच तुमच्या प्रिलिम्स व मेन्स दोन्ही अँगल कडून. ओके, सो बाय दिस वी कम टुवर्ड्स एंड ऑफ टुडेज हिंदू अनालिसिस अँड आय स्टॉप हियर फॉर टुडे. थँक यू.